सगळ्यात सिंपल प्रश्न. सीतामातेला स्पर्श करणाऱ्या रावणाला त्रेतायुगापासून झाडतायत. इथं दगडाने ठेचून मारणाऱ्याला अजूनही तुम्ही संरक्षण देताय. आमचं माड जाऊन आम्हाला न्यायासाठी भीक मागावी लागते. मोठी तालुक्याची मागणी आहे ना, जिल्हा व्हावं. कुठे दिलं पाठवलं? कसं काय जिल्हा न्यायालयीन कोठडी मध्ये तपास झालाय. न्यायालयीन कोठडी तेव्हा दिली जाते तेव्हा तपास पूर्ण झाला. त्याच्यावर ट्रायल सुरू होतं. ट्रायल मध्ये त्याला जामीन मागतात. हो. आता कुठे ठेवलाय तालुका मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावामध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडून गेली, पण अजून पण प्रशासनाने कठोर ती पावलं उचलली नाहीत. जनआक्रोश एवढा भडकलेला असताना पण प्रशासन अजून पण जागं झालेलं नाहीये. 3 वर्षाच्या लेकरावरती नराधमाने अत्याचार करायची हिम्मत केली, कारण की या भारतामध्ये कायदे कमकुवत झालेत का असा मला पडलेला प्रश्न आहे. लेकराच्या घरी गेल्यानंतर लेकरू तर दिसलं नाही, पण त्या बापाच्या डोळ्यामधले अश्रू बघून काळीज पिळवटून गेलं. महाराष्ट्रातील माझ्या जनतेला विनंती आहे की या अत्याचाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी आपल्याला एक व्हावं लागेल, व्यवस्थेला जागं करावं लागेल. मालेगाव पोलीस स्टेशनमध्ये आम्ही 27/11/2025 पर्यंत इशारा दिलाय. तुम्ही जर निर्णय नाही घेतला, आरोपीचा एन्काउंटर नाही केला, तर आम्ही तीव्र आंदोलन छेडू आणि ही आग डायरेक्ट मंत्रालयावरती धडकू. कारण की आता पार घरापर्यंत गोष्टी आल्या. नराधमांची हिंमत वाढली आणि हे नराधम असेच मोकाट सुटले. यांना शिक्षा झालीच नाही तर या महाराष्ट्रातील प्रत्येक घरामध्ये ही परिस्थिती निर्माण होईल. या नराधमांना कठोर शासन होणं गरजेचं आहे, फाशी नाही. यांना एक तर चौकात लटकवा, नाहीतर यांचा एन्काउंटर करून यांना गोळ्या घालून ठार मारा. कारण की 3 वर्षाच्या चिमुकलीला, जिला माहीत पण नव्हतं की बाई पण काय असतं, तिच्यावरती अत्याचार करून निगरून खून केलाय. इथली व्यवस्था झोपलेली आहे. या व्यवस्थेला जागं करण्यासाठी आपल्याला लढावं लागेल. 27 तारखेपर्यंत इथल्या व्यवस्थेला आम्ही इशारा दिला.